मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी. नमस्कार, मी सुद्धा न्यूज मराठी बाणाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून काल दिवसभरात तब्बल 1359 बाधित रुग्ण आढळून आले. गेल्या 15 दिवसांमध्ये ही सर्वाधिक वाढ असून 6 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात 2,78,928 रुग्ण संख्येसह एकूण 6,249 मृत्यूची नोंद मंगळवारी झाली आहे. ठाणे शहरामध्ये 370 रुग्ण सापडले आहेत. या शहरात 66,218 रुग्णांची नोंद झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 1,414 झाली आहे. कल्याण डोंबिवलीत 486 रुग्ण आढळून आले असून तिघांचा मृत्यू झालाय. या शहरामध्ये आता 64,579 बाधित रुग्ण असून 1,220 मृत्यू झालेत. उल्हासनगरला 37 रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात 12,242 बाधित झाले असून मृत्यूंची संख्या 373 झाली आहे. भिवंडीला 23 रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे 6,977 बाधितांची तर 356 मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला 107 रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात आता 27,088 बाधितांसह 807 मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरामध्ये 45 रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता 9,242 बाधितांसह मृतांची संख्या 316 नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये 86 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण 9,640 झाले असून एकही मृत्यू नसल्यानं मृतांची संख्या 123 आहे. जिल्हा परिषदेच्या गावपाड्यांमध्ये 98 रुग्णांचा शोध घेण्यात आला असून मृत्यू नाही. या गावपाड्यांमध्ये 20,049 बाधित झाले असून 599 जणांचा मृत्यू झालेला आहे. संपूर्ण जगावर कोविड-19 विषाणूचे संकट ओढवले आणि या संकटाशी दोन हात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने उभी केली स्वतःची अशी अद्ययावत कोविड वॉर रूम म्हणजे सेंट्रलाइज बेड ॲलोकेशन सेंटर सिबॅक एखाद्या यंत्राप्रमाणे 24 तास काम करीत असते. सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 व रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येक शिफ्टमध्ये मेडिकल ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी कार्यरत असतात. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचे 1,000 बेड असलेले ग्लोबल कोविड रुग्णालय व एका सरकारी रुग्णालयासह 28 कोविड रुग्णालय व 8 क्वारंटाईन सेंटर आहेत. त्यामुळेच आज कुठल्याही कोविड रुग्णाला बेड मिळालं नाही, ॲम्ब्युलन्स मिळाली नाही, अशा प्रकारची तक्रार राहिलेली नाही. हे सगळं वाढवल्यामुळे आज रिकव्हरी रेट जो आहे हा 90% वर गेलेला आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि डेथ रेट आम्ही कमी केलेला आहे ठाणे महापालिकेने. या सगळ्याच बाबी ज्या आहेत अतिशय आशादायक चित्र आपल्याला समोर दिसतंय की असंच आपलं काम सुरू राहील. त्यामुळे कोविडचं प्रमाण सगळ्यात आधी शून्यावर ठाण्यामध्ये येऊ शकतं. नवीन आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा रुजू झाल्यानंतर त्याने सर्व टीमला, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या नवीन कोविड वॉर रूमला सुरुवात केली आणि त्याचाच हा जो काही परिणाम दिसतोय. त्यामुळे मी आयुक्त आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सिजनचे बेड्स आहेत. पाचव्या आणि 6व्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेड्स उपलब्ध आहेत. या इमारतीच्या 7व्या मजल्यावर एकूण 70, 8व्या मजल्यावर 67, 9व्या मजल्यावर 67 बेड्स आणि 10व्या मजल्यावर 22 बेड्स अशी एकूण 1,024 बेड्सची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात. रुग्णालयातील एकूण बेड्सपैकी
ऑक्सिजनची सुविधा असलेले 500 बेड्स आहेत. महत्वाचं म्हणजे या रुग्णालयामध्ये सर्व उपचार विनाशुल्क होणार असल्यानं ठाणेकरांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, क्रेडाई, MCHI यांच्या सहकार्यानं उभ्या राहिलेल्या या कोविड रुग्णालयासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते ठाणे महानगरपालिका आयुक्त श्रीयुत विजयजी सिंघल यांचं. त्याचप्रमाणे L&T, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, विकास ओबेरॉय, NCC लिमिटेड, मुफोत राजी मुनोत, रेमंड्स, टाटा रिअल्टी, अश्विन सेठ, आमदार मंगल प्रभात लोधा, शहापूरजी पालनजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर अंकित ठक्कर, श्रीयुत निलेश शिंदे तसंच MCHIचे जितेंद्र मेहता, महेंद्र जैन, सचिन मिराणी, राजू वोरा, मनीष खंडेलवाल, आर्किटेक्ट मकरंद तोरसकर यांचं योगदान या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोलाचं आहे. राज्यामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे केली. आरोग्यमंत्री श्री टोपे दिल्ली दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी येथील केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. या संदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री श्री टोपे म्हणाले की राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये आणि यशस्वीरित्या राबवण्यात येते. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी, त्याचबरोबर 60 वर्षांवरील आणि 45 वयोगटावरील सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये 1.77 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असून या सर्वांना पहिला डोस मेपर्यंत, दुसरा डोस जूनपर्यंत देण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्यासाठी 2.20 कोटी कोविडशिल्ड आणि कोविड वॅक्सिन लसींची आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यामध्ये 20 लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ पुरेसा लसींचा पाठपुरावा करण्याची मागणी आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम, जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच दादर, आगरीपाडा, लोअर परेल, मांडवी येथील शासकीय तंत्रशाळा तसेच खाजगी प्रशिक्षण संस्थांमार्फत पॉवर, टेलिकॉम, कन्स्ट्रक्शन, ॲपरल, इलेक्ट्रॉनिक, रिटेल इत्यादी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरिता सर्वेअर, ई-वेस्टर कलेक्टर, CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, डिस्ट्रीब्युशन लाईनमन, रिटेल ट्रेनी, असोसिएट, हँड एम्ब्रॉयडर, सेल्फ एम्प्लॉईड टेलर, स्विंग मशीन ऑपरेटर इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलुंड, कुर्ला, गोवंडी, अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच पात्र खाजगी प्रशिक्षण संस्थांमार्फत IT, पॉवर, टेलिकॉम, टुरिझम, रिटेल, हेल्थकेअर, ऑटोमोटिव्ह इत्यादी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरिता डाटा एंट्री ऑपरेटर, वेल्डर, कॅप्टन, शेफ, कार वॉशर, कॉम्प्युटर नेटवर्किंग, जनरल ड्युटी असिस्टंट, रिटेल ट्रेनी इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असून याकरिता अभ्यासक्रमांच्या आवश्यकतेनुसार इयत्ता 5वी ते 10वी पास ITI पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणांती रोजगार, स्वयंरोजगाराची संधी देखील प्राप्त होणार आहे.
राज्यातील राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सोयीसुविधांसह विविध उपक्रमास निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. मंत्रालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेना यांच्या कार्यालयासह प्रलंबित विषयाबाबत आयोजित बैठकीमध्ये श्री केदार बोलत होते. यावेळी एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक YP खांडुरे यांच्यासह राज्यातील सर्व एनसीसीचे ग्रुप कमांडर उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी ही भारतातील देशांतर्गत सुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण आणि नागरी सेवा कार्यासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. बहुतेक सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हा संघटनेचा उद्देश असल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि इमारतीसह विविध सुविधा देण्यासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, असे श्री केदार यांनी सांगितले. राज्यातील सर्व एनसीसी ग्रुप कमांडर यांना आपापल्या विभागातील सादरीकरण केले. श्री केदार यांनी सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल असंही सांगितलं. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने अटी आणि शर्तींच्या योग्य पडताळणी करून सुधारणेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असे निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयीन दालनामध्ये बैठक झाली. नगरपंचायतप्रमाणे क आणि ड दर्जाच्या महानगरपालिकांच्या क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडी सेविकेच्या पदावर पदोन्नतीने नियुक्ती देताना विचारात घेण्यात यावे. तसेच काही बाल विकास प्रकल्पांचे क्षेत्र विस्तारित असल्याने संपूर्ण नगरपालिका आणि क आणि ड दर्जाचे महानगरपालिका क्षेत्र पदोन्नतीसाठी विचारात घ्यावे लागेल. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश ॲडव्होकेट ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. यापूर्वी नगरपालिका आणि क आणि ड दर्जाच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या प्रभागात अंगणवाडी सेविकेचे रिक्त पद असेल तेथील मदतनीसला पदोन्नती देण्यात येत होती. परंतु एखाद्या प्रभागामध्ये अंगणवाडी मदतनीसची सेवा अन्य प्रभागातील अंगणवाडी मदतनीसपेक्षा जास्त झाली असली तरी देखील केवळ तिच्या प्रभागामध्ये अंगणवाडी सेविकेची जागा रिक्त नसल्यास तिला पदोन्नतीची संधी मिळत नाही. मात्र अन्य प्रभागातील अंगणवाडी मदतनीसाला तिची सेवा कमी वर्षाची असली तरी तिला तेथील सेविकेचे पद रिक्त असल्यास पदोन्नतीची संधी मिळते. ही विसंगती दूर करण्याच्या दृष्टीने मंत्री ॲडव्होकेट ठाकूर यांनी तात्काळ निर्देश दिलेत. सचिन महाजनकडे पैसे मोजण्याची मशीन सापडते, ते कोणाकडून पैसे वसूल करत होते, असे वक्तव्य आमदार राम कदम यांनी केलं आहे. तर पाहूयात काय म्हणालेत राम कदम. अंबानींच्या घराबाहेर विस्फोटक प्रकरण, त्याआधी मुंबई पोलिसांच्या हेडक्वार्टरमध्ये वाझे जी मर्सिडीज कार वापरत होते ती आढळते. एवढं मोठं षडयंत्र मुंबई पोलिसांच्या हेडक्वार्टरमध्ये बसून ते रचत का होते, आणि एवढं मोठं षडयंत्र जर मुंबई पोलीस हेडक्वार्टरमध्ये बसून त्यांनी रचलं असेल तर महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांचा त्याला समर्थन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. वाझेंकडे कॅश पैसे मोजण्याची मशीन सापडली आहे. कॅश पैसे मोजण्याची मशीन, वाझेंना त्याची गरज काय? कुणाकडून कॅश ते वसूल करत होते आणि कुणाला देत होते? त्याचं कॅश वसूल करणं आणि त्याच्याकडे कॅश मशीन सापडणं, का ही कारणं आहेत? शिवसेना खुलेआम त्यांचं समर्थन करते, महाराष्ट्राचं सरकार त्याची वकिली करते. वाझेकडे कॅश मशीन सापडणं आणि महाराष्ट्र सरकारचं त्याला खुलेपणे समर्थन देणं याचा काय परस्पर संबंध आहे? याची चौकशी निपक्षपणे पारदर्शी पद्धतीने झालीच पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळते. दररोज मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या 50% लोकांनाच परवानगी देण्यात आली. तर राज्यामध्ये कोणतेही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात आज दिवसभरामध्ये 15,051 नव्या रुग्णांची भर पडली असून 42 जणांचा माहिती आहे. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये सोमवार दिवसभरामध्ये 10,671 रुग्ण कोरोनामधून बरे झालेत. तर राज्यामध्ये 15,051 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आज 48 जणांचा मृत्यू झाला असून राज्यामध्ये एकूण 52,909 रुग्णांची मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.7% एवढा झाला असून एकूण 21,44,743 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आताच्या घडीला राज्यामध्ये एकूण 1,30,547 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1,76,09,248 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 23,29,464 नमुने पॉझिटिव्ह आलेत. राज्यामध्ये 6,23,121 व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत, तर 6,114 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाने मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच कोरोनाचे सर्व नियम निर्बंध पाळण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजनांचे नियम लागू करण्यात आले आहेत. या संदर्भामध्ये अधिक माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आणि ठाणे नगरीचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. आता जसं की आपल्याला माहिती आहे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मागील एका महिन्यापासून आपल्याकडे कोविडचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. 70-80 केसेस आपले दररोज यायचे आहेत. त्या आकडा आता 2 दिवसापासून 300 क्रॉस झालेला आहे आणि त्या प्रमाणावर शासनाने देखील राज्याची परिस्थिती लक्षात घेता 15 तारखेला म्हणजे परवा एक आदेश काढून काही सूचना जारी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा काल मराठी भाषेत त्याचा अनुवाद करून आदेश जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये जे नवीन किंवा हे काही नवीन असे जास्त काही नवीन निर्बंध नाही आहे, तथापि जे अस्तित्वात असलेले निर्बंध आहे त्याच्यामध्ये आणखीन जास्त काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना आहे. सिनेमागृह, हॉटेल आणि रेस्टॉरंट हे एकूण क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरू राहतील. त्याच्यामध्ये मास्क, फीवर गन, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी हे निर्बंध आपले जे अस्तित्वात असलेले आहे त्यांच्या पालन करणे बंधनकारक होईल. शॉपिंग मॉलमध्ये देखील गर्दी होणार नाही. मास्क आणि टेम्परेचर गन, हँड सॅनिटायझर वगैरे, सोशल डिस्टन्सिंग हे याची काटेकोरपणे जबाबदारी घ्यावी लागेल. त्यानंतर कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी राहणार नाही. हा विषय आता कोविडची वाढती पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये आता मर्यादा, जे नंबर ऑफ पर्सन्स होते ती मर्यादा आता काढून टाकलेली आहे. सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगीच नाही. म्हणजे नंबर ऑफ पीपलचा विषय राहिला नाही आता की 50 आहे की 10 आहे की 20 आहे. असे कुठल्याही कार्यक्रमाच्या शासनाने परवानगी दिली जाणार नाही असे जाहीर केलेले आहे. त्यानंतर लग्न समारंभासाठी फक्त 50 व्यक्ती राहणार आहेत आणि अंत्यविधीसाठी फक्त 20. त्यानंतर गृह विलगीकरणासाठी शासनाने काही सूचना केलेल्या आहेत. शिक्के मारणे, 14 दिवसी जे गृह विलगीकरणासाठी आहे त्यांची माहिती त्यांच्या घरावर लावणे, त्याच्यावर स्थानिक वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनिक पातळीचा देखरेख ठेवणे, त्यांचे घरातले इतर लोकांची विचारपूस करणे, त्यांची परिस्थिती, त्यांना काही सिम्पटम झाले तर तत्काळ हेल्थ ऑफिसरशी संपर्क करणे वगैरे अशा प्रकारची सूचना शासनाने केलेल्या आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाशी आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयाने स्थापना हे 50% उपस्थितीप्रमाणे परवानगी दिलेली आहे आणि वर्क फ्रॉम होमच्या पर्याय शासनाने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. प्रत्येक आस्थापनामध्ये मास्क, हँड हायजीन, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी या सर्व विषयाचा बारकाईने अनुपालन करणे आवश्यक आहे. या आदेशामध्ये आणखीन एक विषय आहे की
उल्लंघन करणारी आस्थापनावर कारवाई करण्यात येईल. म्हणजे सदर आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्यास केंद्र शासनाकडून कोविड-19 महामारी संपल्याचे जाहीर होत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की पूर्वी आपण ज्यावेळेस कारवाई करायची तर आस्थापना ज्यावेळेस काही करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायचे आणि त्यांनी जर व्यवस्था नीट केली तर आपण ती कारवाई अंडू करायची आणि ती सील केलेली आस्थापना उडायची. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. एकदा जर कारवाई करण्यात आली तर जोपर्यंत कोविड-19 सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत नोटिफाई होत नाही तोपर्यंत असे सील केलेल्या आस्थापना, मॉल, रेस्टॉरंट, हॉल, सिनेमागृह किंवा बार हे उघडता येणार नाही असा एक शासनाने स्पष्ट केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची बैठका बोलावल्या होत्या. त्याच्यामध्ये सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्सचे असोसिएशन, बाजारपेठाचे असोसिएशन, हॉटेल रेस्टॉरंट बारचे असोसिएशन आणि इतर जे व्यापारी संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी आज सामील झाले होते. त्यांना आम्ही हे सर्व सूचना वाचून दाखवल्या. शासनाची काय भूमिका आहे ते त्यांच्यासमोर स्पष्ट केल्या. बोनाफाईड बिझनेससाठी ठाणे महानगरपालिकातर्फे कुठलेही प्रॉब्लेम राहणार नाही. तथापि शासनाने आणि ठाणे महानगरपालिकाने जे निर्बंध गथा घालून दिलेले आहे. आता आपण काही कामही करत नाही. 11:30 आपली वेळ आहे. 11:30पर्यंत सर्व आस्थापना बंद करायला पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचा भान ठेवायला पाहिजे. 50% आसन क्षमता, हँड हायजीन, सॅनिटायझेशन, फीवर गन वगैरे हे सर्व विषय आपण आज परत रिट्रेट केलेले आहेत. आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की आता जर कुठल्याही उल्लंघनमुळे जर कारवाई करण्यात आली तर ती कारवाई प्रदीर्घ कालासाठी होईल. कारण की कोविड डिनोटिफाई होईपर्यंत ती कारवाई आम्हाला अंडू करता येणार नाही. अशीच प्रकारची त्यांना आम्ही सूचना केली आणि त्यांना विनंती आणि अपील केलेली आहे की कृपया आम्हाला तुम्ही कोविडच्या लढ्यामध्ये सहकार्य करा आणि हे जे निर्बंध आपण सर्वांनी स्वीकारलेले आहेत याचं आपण काटेकोरपणे सर्व लोक पालन करू, जेणेकरून हे जे दुसरी लाटेची परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झालेली आहे याला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू. असा सुंदर साईडला लेडीज बार वगैरे भूर रात्री पहाटे 5-5 वाजेपर्यंत चालू असतात. त्या संदर्भात काय कारवाई? आता तेच मी सांगितलेलं आहे की असे प्रकारचे बार, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर आस्थापना बाजारपेठामध्ये जिथे गर्दी आहे, जे मोठे दुकाने आहेत तिथे जर कारवाई तर आता आपण करणारच. कारण की आपले नंबर आता वाढत चाललेले आहे. तर केलेली कारवाई म्हणजे जवळपास कोविड डिनोटिफाय होईपर्यंत आस्थापना बंदच राहणार आहे. हे आपण सर्वांना स्पष्टपणे जाणीव करून दिलेली आहे. आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढतो आहे. ठाण्यातही आज 500-550पर्यंत रुग्णसंख्या आढळलेली दिसून येते. या संदर्भात गेल्या आठवड्यापासून जो 300, 350, 400 जो आकडा होतो आहे तेव्हापासून प्रशासन, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मिळून कशा पद्धतीने त्याला तोंड द्यायचं आणि त्याची अंमलबजावणी पुन्हा आपण सुरू केलेली आहे जोरात. ठाण्यामध्ये कोविड जो संसर्ग वाढतो आहे त्याला तोंड देण्याकरता प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे, नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, गर्दी टाळणं गरजेचं आहे, गर्दीमध्ये न जाणं गरजेचं आणि मास्क लावणं आपण आपली जबाबदारी आपण सांभाळली पाहिजे. प्रशासन असतील, लोकप्रतिनिधी असतील, शासन असेल ते आपली काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, काळजी घेत आहेत. परंतु आपल्याला संसर्ग होऊ नये यासाठी आपणसुद्धा आपली काळजी घेणं गरजेचं आहे. मी स्वतः जबाबदार आणि मीच जबाबदार अशा पद्धतीने जर आपण वागणूक आपली ठेवली तर कोरोना आपण आटोक्यात आणू शकतो. आज सकाळी आमची हॉटेल असोसिएशन असतील, मॉल असतील, थिएटर्स असतील यांच्याबरोबर बैठक झाली. कारण ती गर्दी गोळा होण्याची ठिकाणं आहेत की त्या गोष्टी आपण टाळू शकतो. तर त्यांना आम्ही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आम्ही नियम सांगितलेले आहेत, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जर तुम्ही नियम पाळले नाहीत तर तुमच्यावरती कारवाई होणार म्हणजे होणार अशा पद्धतीत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आम्ही सहाय्यक आयुक्त असतील, आमचे उपायुक्त असतील त्यांनासुद्धा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की ज्या आस्थापनेमध्ये 5 कामगार असतील किंवा 5पेक्षा जास्त कामगार असतील त्या सगळ्यांनी अँटीजन टेस्ट महानगरपालिका मोफत त्या सगळ्या अँटीजन टेस्ट करणार आहे. परंतु तुम्ही दुकानांमध्ये, हॉटेल्समध्ये जे कर्मचारी असतात त्यांच्या संपर्कात शेकडो लोक येत असतात आणि ती शेकडो लोक आणखी पुढे हजारो लोकांपर्यंत जात असतात. तर त्यांचे अँटीजेन टेस्ट करणं आम्ही कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण खर्च महानगरपालिका उचलणार आहे. म्हणजे तो खर्चाचा भारसुद्धा आम्ही उचललेला आहे. आम्ही हॉटेल्सवाले असतील, 11:30 नंतर हॉटेल्स, बार्स वगैरे सगळे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्या उपस्थितीत त्यांना सांगितलेलं आहे जर त्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार. कारवाई अटळ आहे. जर अशीच संख्या वाढली, लोकांनी जर आपली जबाबदारी सांभाळली नाही तर लॉकडाऊनसुद्धा अटळ आहे.
हे सुद्धा सगळ्या नागरिकांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण आपली काळजी आपण घेणं गरजेचं आहे आणि नियम पाळणं गरजेचं आहे. मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.